जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणता देश खाजगी कंपनीचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अमेरिका हा चंद्राच्या पृष्ठभागावर खाजगी कंपनीचे यान उतरविणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. बरं, त्या खाजगी कंपनीचं नाव काय आहे? तर इंटिट्यूव्ह मशीन्स असं त्या खाजगी कंपनीचं नाव असून ओडिसीएस असं त्या यानाचं नाव आहे. बरं, हे यान कोणत्या विवरात उतरविण्यात आलेलं आहे? तर माला पार्ट ए या विवरामध्ये हे यान उतरविण्यात आलेलं आहे. आणि या ओडिसीएस मधील लँडर मॉड्यूलचं नाव काय आहे? तर नोवा सी असं याचं नाव असून चंद्रयान 3 नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे हे दुसरेच मॉड्यूल बनलेले आहे. ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जगातील पहिली वैदिक घड्याळ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर आता जगातील पहिली वैदिक घड्याळ ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठे? तर मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात ही वैदिक घड्याळ स्थापन करण्यात आली असून याचं उद्घाटन 1 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही जी वैदिक घड्याळ आहे ही सरकारी जिवाजी वेधशाळेजवळ जंतर मंतरच्या आत असलेल्या 75 फूट उंच टावरवर बसविण्यात आलेली आहे. ही जी वैदिक घड्याळ आहे ही हिंदू कॅलेंडर, ग्रहस्थिती, मुहूर्त, ज्योतिषीय गणिते, भविष्यवाण्याशी संबंधित माहिती प्रदर्शित करेल. या घड्याळामध्ये भारतीय मानक वेळ म्हणजे IST आणि ग्रीनविच मीन टाइम म्हणजे GMT देखील दाखवण्यात येईल. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगडमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ, भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुंबई, देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफीची पायाभरणी तेलंगणा, देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर बिहार, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट शरयू नदीत, तर सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले? तर आता प्रथमच सिक्कीम या राज्यामध्ये रेल्वे स्टेशनची स्थापना करण्यात येत असून याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. हे जे रेल्वे स्टेशन आहे हे पश्चिम बंगालमधील सिलिगुडी जवळील सेओकला सिक्कीम मधील रंगोप्पाला जोडेल. यासाठी एकूण 45 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग तयार करण्यात येत असून त्यावर 14 बोगदे आणि 22 पूल देखील उभारण्यात येणार आहेत. या ट्रॅकची क्षमता 25 टन वजन उचलण्याची असेल व यावरील गाड्या 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतील. सिक्कीमविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. सिक्कीम या राज्याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1975 मध्ये 36व्या घटना दुरुस्तीद्वारे सिक्कीम या राज्याची स्थापना करण्यात आली असून स्थापनेनुसार सिक्कीम हे भारतातील 22वे राज्य आहे. सिक्कीम या राज्याला कोणकोणत्या देशाच्या सीमा संलग्न आहेत? तर भूतान, नेपाळ आणि चीन या देशांच्या सीमा सिक्कीम या राज्याशी संलग्न आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक, तर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगे आहेत. आणि सिक्कीम या राज्यामध्ये एकच नॅशनल पार्क आहे आणि ते कोणतं? तर कंचनजंगा नॅशनल पार्क हे या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेतील 4 अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली, तर खालीलपैकी कोणाचा यात समावेश नाही? तर आता हे जे 4 अंतराळवीर आहेत यामध्ये प्रमोद कुमार यांचा समावेश नाही. मग या अंतराळवीरामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? तर यांची नावे नोट करून घ्या. तर यात प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला या 4 व्यक्तींचा समावेश आहे. मित्रांनो, ही जी गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहीम आहे ही 2025 मध्ये राबवण्यात येणार असून यात भारतातील अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत 2 ते 3 दिवसासाठी पाठवण्यात येणार आहे व पुन्हा त्यांना सुरक्षितपणे हिंद महासागरात उतरविण्यात येईल. ही 4ही नाव महत्वाची आहेत, लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चितच आपल्याला यावर एक प्रश्न पाहण्यास मिळेल. प्रश्न क्रमांक 4 पहा. भारत, श्रीलंका आणि कोणत्या देशाद्वारे त्रिपक्षीय युद्धाभ्यास दोस्तीचे आयोजन करण्यात आले? तर आता हा जो त्रिपक्षीय युद्धाभ्यास दोस्ती आहे याचं आयोजन भारत, श्रीलंका आणि मालदीव या 3 देशांद्वारे करण्यात आलेला आहे. हा जो युद्धाभ्यास आहे हा 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून याची ही 16वी आवृत्ती होती. तसेच या युद्धाभ्यासामध्ये बांगलादेश
हा निरीक्षक म्हणून सहभागी होता. मित्रांनो, हा जो दोस्ती युद्धाभ्यास आहे हा 1992 पासून भारत आणि मालदीव या दोन देशांद्वारे आयोजित करण्यात येत होता. यामध्ये 2012 मध्ये श्रीलंका हा देश सामील झाल्यापासून हा युद्धाभ्यास त्रिपक्षीय झालेला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, धर्म गार्डियन युद्धाभ्यास भारत जपान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. सायक्लॉन भारत इजिप्त, सहयोग कायजिन भारत जपान, डेझर्ट सायक्लॉन भारत युएई, विनबेक्स भारत व्हिएतनाम, ऑस्ट्राहिन भारत ऑस्ट्रेलिया, सूर्यकिरण भारत नेपाळ, वज्रप्रहार भारत अमेरिका, मित्रशक्ती भारत श्रीलंका, बोंगो सागर भारत बांगलादेश, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया व संप्रीती युद्धाभ्यास भारत आणि बांगलादेश या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो. आणि मित्रांनो, आता अलीकडेच भारतीय सेनेने वायुशक्ती या सरावाचं आयोजन 17 फेब्रुवारी रोजी केलं होतं व हा जो सराव आहे हा राजस्थानमधील जैसलमेर जवळील पोखरण पर्वतरांगेत आयोजित करण्यात आला होता. व या सरावासाठीची जी थीम आहे ती सुद्धा नोट करून घ्या. तर लाइटनिंग स्ट्राईक फॉर द स्काय अशी या सरावाची थीम होती. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलेला आहे, भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर कोणत्या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आले? तर आता भारतातील पहिले गतिशक्ती रिसर्च चेअर हे IIM शिलाँग या संस्थेमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. या संस्थेमध्ये हे गतिशक्ती रिसर्च चेअर स्थापन करण्यासाठी जहाजबांधणी, बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने या IIM एक करार केलेला आहे. IIMचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असं याचं फुल फॉर्म आहे. आणि गतिशक्ती चेअर उपक्रमाचा उद्देश काय आहे, तर सरकार आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील मजबूत सहकार्याला चालना देणे असा या गतिशक्ती चेअर उपक्रमाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 6, बायो एशिया समिट 2024 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर आता ही जी बायो एशिया समिट 2024 आहे याचं आयोजन हैदराबाद या शहरामध्ये करण्यात आलेला आहे. हैदराबादमध्ये ही समिट 26 ते 28 फेब्रुवारी दरम्यान पार पडली असून या समिटची ही 21वी आवृत्ती होती. या समिटसाठी जी थीम होती ती सुद्धा नोट करून घ्या. ट्रान्सफॉर्मिंग लाईफ सायन्सेस विथ डेटा अँड AI अशी यावेळेसच्या या बायो एशिया समिटची थीम होती. प्रश्न क्रमांक 7, नुकतेच निधन झालेले पंकज उधास हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर आता जे पंकज उधास आहेत हे गायक होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते त्यांच्या गझल गायनासाठी भारतभर खूप प्रसिद्ध होते व त्यासाठी त्यांना भारत सरकारने 2006 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. त्यांचा जन्म कुठे झाला होता? तर 17 एप्रिल 1951 रोजी त्यांचा जन्म गुजरातमधील सर्वकुंड येथे झाला होता. प्रश्न क्रमांक 8, राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी यश चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या या पदावर SM देशपांडे हे कार्यरत आहेत. ते एप्रिलमध्ये निवृत्त होणार असून त्यानंतर यश चोकलिंगम हे या पदावर कार्यरत होतील. मित्रांनो, सध्या यश चोकलिंगम हे पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरच्या स्टॅच्यू ऑफ वननेस आणि गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या क्रूज सेवेची सुरुवात कोणत्या नदीत करण्यात येणार आहे? तर आता स्टॅच्यू ऑफ वननेस आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला जोडणाऱ्या क्रूज सेवेची सुरुवात ही नर्मदा या नदीवर करण्यात येणार आहे. ही जी एकूण क्रूज सेवा असेल ही नर्मदा नदीत 130 किलोमीटर चालणार आहे. या पर्यटनामध्ये रस्त्याने 190 किलोमीटर आणि जलमार्गाने 130 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून हा संपूर्ण प्रवास 3 रात्री आणि 4 दिवसाचा असणार आहे. आणि या क्रूज सेवेअंतर्गत क्रूज ऑपरेशन आणि वॉटर स्पोर्ट्सला प्रोत्साहन देऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना सरकार सबसिडी देखील देणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो शून्य भेदभाव दिवस आहे हा दरवर्षी 1 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? तर स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांचे सक्षमीकरण करणे आणि लैंगिक समानतेला चालना देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. हा जो दिवस आहे हा कधीपासून साजरा करण्यात येत आहे? तर 2014 पासून संयुक्त राष्ट्र एड्स प्रोग्रामद्वारे या दिवसाचं आयोजन करण्यात येत आहे. या वर्षीच्या या दिवसाची थीम काय आहे? तर टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ, प्रोटेक्ट एव्हरीवन्स राईट्स अशी यावेळी या दिवसाची थीम आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जागतिक बँकेतील ग्लोबल एन्व्हायरमेंटल फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.